मध्य पूर्वमध्ये तणाव वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। हमासचे प्रमुख इस्माईल हानिये यांच्या हत्येनंतर तेलाच्या दरात वाढ झाली। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $2 वाढलेल्या आहेत, तर भारताला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। 6 महिन्यांपासून स्थिर असलेल्या दरांमध्ये प्रति बॅरल $2ची वाढ झाली आहे। त्यामुळे आता तेलाचे दर कच्च्या तेलाचे दर तर वाढतच आहेत, पण आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा वाढणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण मध्य पूर्व देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळते। एकीकडे इस्रायलने हमासचे प्रमुख हानिये यांची हत्या केली आहे आणि त्याचबरोबर लिबियामध्ये सुद्धा हल्ला केल्याचं पाहायला मिळालं होतं। मुख्य म्हणजे इस्रायलचे प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या इराणमध्ये करण्यात आली आहे, त्यामुळे इराण सुद्धा चौताळल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तेलाचे दर वाढताना दिसून येत आहेत। प्रति बॅरल $2ची वाढ तेलाच्या दरामध्ये झाली आहे आणि त्याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।